जय शिवराय मित्रांनो, इसवी सन 1660मध्ये शिवरायांनी आदिलशहाकडून जिंकून घेतलेला किल्ले सागरगड उर्फ खेडदुर्ग. सागरगड जिंकून घेतल्यानंतर महाराजांनी गडावरून खांदेरी उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक बसवण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इसवी सन 1665मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडाचा समावेश होतो. आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंधाधुंदीत सागरगड सिद्धीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर आणि सिधोजी यांनी 1698 साली सिद्धीकडून हा किल्ला परत जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूला होते. पण 1713मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुत्सद्देगिरीने छत्रपती शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणली. त्यावेळी 16 किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडाचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडाचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व येसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजीची बाजू घेतली. मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इसवी सन 1738मध्ये संभाजी आंग्रेंनी सागरगड मानाजीकडून जिंकून घेतला आणि इसवी सन 1818मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व वातावरण पाहून जनरल फुलर व काही इंग्रज अधिकाऱ्यांनी गडावरती विश्रामधामे बांधली. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि धर्मांतरच्या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्र किनाऱ्यापासून हा किल्ला 5 मैल दूर आहे. या किल्ल्यावरती पाहण्याचे म्हणजे सागरगडावर जाण्यासाठी आपल्याला एक डोंगर व एक पठार पार करून जावे लागते. सागरगडाचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालेले आहे. सागरगडाच्या समोर वर आलेला एक उत्तुंग सुळका दिसतो. या सुळक्याला वानर टोक म्हणतात. गडावर एक मोठं पाण्याचं टाका आहे. तसेच गडावर व बुरुजांवर अनेक तोफासुद्धा आहेत. गडावरील उंचवट्याला 4 मीटर उंचीची तटबंदी व 5 बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे. गडावर एक चुन्याचा घाणा आहे. बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदी ढासळलेली आहे. गडावरती एक वेताळ मंदिर आहे. तसेच बालेकिल्ल्यात उंचवट्यावर देखील एक देऊळ आहे. त्यात महिषासूर मर्दिनी, गणपती व शिवलिंग यांच्या दगडात कोरलेल्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची सतत धार पडत असते. कुंडाच्या पुढे एक समाधी आहे. त्याला सतीचा माळ म्हणतात. डाव्या बाजूला इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. या गडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून जाते. याशिवाय गडावरती पोयनाडहून वाघोली मार्गेसुद्धा जाता येते. तसेच वडवली गावातून सुद्धा गडावर जाता येते. या गडावरती राहण्याची सोय नाही, परंतु सागरगर माचीवरील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते. गडावरची जेवणाची सोय नाही, परंतु गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे. या गडावर जाण्यासाठी खंडाळे गावातून 2 ते 2.5 तास लागतात. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि किल्ले संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा. माझा हा व्हिडिओ